एकदा हरवल्याची तक्रार आली की ती तर असा हुंडाबळी पण आहे, कारण ती बाहेर पडली नसती तर तिला ती असुरक्षित झाली नसते आणि तिचा हा अत्याचार आणि तिचा हत्या सुद्धा झाली नसते. अक्षता म्हात्रेच्या हत्यारांना फाशी झालीच पाहिजे. अक्षता म्हात्रेच्या हत्यारांना फाशी झाली पाहिजे. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. आपण आज इथे अत्यंत वाईट घटनेचा निषेध करण्यासाठी आलेलो आहोत आणि आपण न्याय मागणार कोणाकडे तर मायबाप सरकारकडे आणि सरकारपर्यंत आपली बातमी पोहोचवणार कोण तर जे आपले रक्षण करतात असे आपले पोलीस. तर आपण त्यांच्याकडे आज आलेलो आहोत. साहेब, आम्ही आज तुम्ही सगळे बॅनर बघितलेत तर तुम्हाला बॅनरनुसार सर्व लक्षात येईल की आजची सध्या परिस्थिती काय आहे. आणि हे अत्याचार असं नाही की अत्याचार पहिल्यांदा घटना घडली आहे, अशा अनेक घटना रोज रोज घडत असतात, दिवसेंदिवस घटना घडत असतात. आणि खेदाची बाब म्हणजे हिंदू धर्माचं प्रतीक जे मंदिर आहे आणि ज्या देवापर्यंत आपल्या भावना पोहोचवतो असा जो पुजारी आहे, असा पुजारीचा अशा अत्याचार आपल्या आयापर्यंत जाणार असेल तर माणसांनी जावं कुठे. माणूस म्हणतात ना की थोडा डिप्रेशन असेल तर जातो मंदिरामध्ये, जातो शांतीसाठी जातो, तर माणसांनी जावं कुठे. हा एक मोठा सध्या पडलेला सर्वसामान्य प्रश्न आहे. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आज आम्ही जे आलेले आहोत तर आम्ही सरळ म्हणतोय की आज हे जे पाऊस पडतोय आम्ही तर कोणी छत्री उघडली नाही बिलकुल. आमचं म्हणणं आहे की हे आज अश्रू आहेत, आतापर्यंत ज्या आया बहिणीवरती बलात्कार झालेत त्यांचे अश्रू आहेत आणि आम्हाला लाज वाटली पाहिजे की आम्ही त्यांना न्याय देऊ शकलो नाही आतापर्यंत. ताईने सांगितलं की 1.5 वर्षाच्या मुलीवरती फाशी बलात्कार झाला. मला कळलं, अजूनपर्यंत कळत नाहीये की त्या 1.5 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करून त्या माणसाला काय मिळालं असेल. साहेब, त्याला जन्मठेपी शिक्षा झाली पण आता त्याचे प्रयत्न चालू आहेत की तो मेंटली हे दाखवून त्याला बाहेर पडण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यावेळेला आम्ही सह्याद्रीने आवाज दिला होता. जवळजवळ 5,000 लोकांचा मोर्चा आम्ही आज त्यावेळेला तो इथे आणला होता. शंभूराज देसाई स्वतः इथे आले होते आमचं म्हणणं ऐकायला. त्यांनी देखील आमचं म्हणणं ऐकलं. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तो कायदा चालवला. तशीच आमची मागणी आहे की आपण हा जो निरोप आहे तो संबंधित खात्याकडे गृहमंत्र्याकडे द्यावा आणि हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालून लवकर अशा नाराजांवरती फाशी शिक्षा व्हावी. कारण हे आहेत कोण, नावं तुम्ही बघितली तर नावं तुम्हाला दिसतात, शर्मा, मिश्रा, पांडे. हे खरं सांगायचं परप्रांतीय आहेत. पण पुन्हा हा मुद्दा मला घ्यायचा नाहीये. पण कारण बलात्कार करणाऱ्याला कुठलाही जात कुठलाही धर्म नसतो, त्याला फक्त त्याची वासना शमवायची असते. आणि ह्या घटना कुठल्याही धर्मामध्ये, प्रत्येक धर्मामध्ये होतात, प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक होतात. ह्या घटनांमध्ये आळा बसला पाहिजे. जर शासन छत्रपती शिवाजी महाराज काळामध्ये जसं होतं की त्यांनी फक्त डोळे जरी वटारले आया बहिणीकडे तर ते डोळे काढले जायचे, हात तोडला जायचा आणि नंतर त्याचं शिरकलम करत जायचं. अशाच कायद्याची आता खरी गरज आहे. कायद्यामध्ये बदल होणं ही